राधानगरी धरणाची लाईव्ह अपडेट। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। धरण 61.35% भरले आहे। गेले 4 दिवस पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे। 1 जून पासून आज अखेर राधानगरी धरण क्षेत्रात 915 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून राधानगरी धरण 61.35% इतकं भरलंय। या धरणाची पाणी पातळी 332.74, पाणीसाठा 5.13 दशलक्ष घनफूट इतका आहे। सध्या धरणाच्या सेवाद्वारातून 1500 क्युसेक विसर्ग तर बीओटी पॉवर हाऊस मधून 1600 क्युसेक विसर्ग असा एकूण 3100 क्युसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात करण्यात आलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।